कुमार कैलासवासी विजयकुमार दादा लाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं सहज सुलभ भाषण कला हा उपक्रम आपण नव्यानं सुरू करत आहोत. खरं म्हणजे मागील अनेक वर्षापासून हसत खेळत भाषण कला हा उपक्रम आपण वाचनालयामध्ये बऱ्याच वर्ष चालवला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले जगदीशदादा पाटील पलूसगावचे, खरं म्हणजे आदरणीय या संस्थेचे उपाध्यक्ष उमेश काका पेटकर यांनी सांगितलं होतं की याचं स्वरूप जरा मोठं करूया, परंतु किती मुलं येतील किंवा हे पावसाचं वातावरण आणि मग आलेल्या पाहुण्यांना आपण किती वेळ ताटकळत ठेवायचं, ह्या भीतीपोटी आपण साधेपणाने घेतलेला हा कार्यक्रम सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीचा म्हणजे अगदी खुर्च्या कमी पडल्या. खरं म्हणजे भाषण कला ही या गोष्टीबद्दल आत्ताच सर्वांनी इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. खारगे सर असतील, भैयांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि सगळे जण बोलले आणि मागील वर्षाच्या भाषण केलेल्या मुलांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगितलं. खरं म्हणजे आपल्याला एकच डोक्यात येतं बाळानं की वक्ता व्हायचं म्हणजे आपल्याला फक्त भाषण द्यायचं आहे आणि आपण समाजामध्ये एकतर नेतृत्व करायचं आहे किंवा वक्ता म्हणून स्वतःला डेव्हलप करायचं आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन ह्या आयुष्याच्या रोजच्या जीवन राहत्या गाडग्यामध्ये आपण जगत असताना आपलं वक्तृत्व हे स्किल मिनटाला आपल्या उपयोगाचं पडतं. म्हणजे वक्तृत्व हे आहे की शेक्सपियर काय म्हणतो की जीवन ही रंगभूमी आहे, म्हणजे हे व्यासपीठ हे जीवन आहे आपलं. आणि ह्यामध्ये आपल्याला फक्त भाषणापुरतं मर्यादित न राहता, भाषण का अवघड वाटतं तर पुढं काय होईल ह्याची आपल्या मनात भीती आहे. आता जर तुम्हाला सांगितलं की ते मोठा पाळणा यात्रेत येतो का नाही तो मोठा पाळणा, त्यात बसायचं सोपं का भाषण करायचं सोपं? विचारलं तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला कोणतं सोपं आहे? पाळण्यात बसायचं, बरोबर आहे. पण जर तो पाळणा मोडला तोडला काहीतरी निसटलं तर मरायची भीती भाषणात आहे का पाळण्यात आहे? पाळण्यात आहे. तरी सुद्धा आपण चॉईस का करतोय पाळणा? का तर आपण आधी पाळण्यात बसलोय, म्हणजे आपल्या मनाची तयारी झाली आहे की मी पाळण्यात बसलो तर काय होत नाही. हिथं भीती काय आहे की मी आल्यानंतर काय होईल आणि लोक काय म्हणतील, म्हणूनच भीती. आता एखादी लेडीज जर गेली एका दवाखान्यात आणि डॉक्टरांना म्हणले, लेडी डॉक्टर असेल तर म्हणले की मला जरा तुमच्याशी पर्सनल बोलायचं आहे आत. मग ते ओळखतात, त्यांना माहित आहे रोज अशा लेडीज येतात आणि त्यांना वाटतं की असं काहीतरी आजार असेल की जो 4 लोकात सांगता येत नाही, बरोबर आहे. मग ते आज जाऊन सांगणार की मला असं स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे किंवा मला असं काहीतरी होतंय. त्यांचं माइंड तयार आहे. आणि ते जर आत गेल्यानंतर ती महिला म्हणली तर मी नवऱ्याच्या आता डोसक्यात दोंडा घालून आले आणि तिने जीभ बाहेर काढल्या, मग डॉक्टरचं बीपी वाढणार का नाही? पण जाताना भीती का ती आता आत गेल्यावर काहीही सांगल म्हणून तिला घाम फुटतो का नाही? तिला माहिती आहे काय तर कॉमनच सांगणार, म्हणजे पुढं काय घडणार ही गोष्ट माहिती असल्यामुळं त्यांना भीती वाटत नाही. वक्तृत्व सुद्धा ही काही कला नाही, अत्यंत साधा प्रकार आहे. फक्त पुढं काय होईल हे माहिती नसल्यामुळे आपल्याला वक्तृत्व म्हणजे भीती वाटते. का तर परमेश्वरानंच आपल्याला त्या पद्धतीनं घडवूनच पाठवलंय. आपल्यासारखा आवाज या पृथ्वीवर कोणाला आहे का? असा वेगळा आवाज काढून भाषण करायचं का? त्याच्यासाठी आवाजाचा रियाज करूनच पुढे यायचं का? नाही. परमेश्वरानंच आपल्याला वेगळा आवाज दिलाय, बरोबर आहे. परमेश्वरानंच आपल्याला वेगळं बोलण्याचं कौशल्य दिलंय. प्रत्येक माणूस वेगळं बोलतो का नाही बघा. स्टँडवर बसू दे, गल्लीत बसू दे, घरात बसू दे, महिला सुद्धा किती युनिकनेस आहे त्यांच्यात प्रत्येकाच्या बोलण्यात. म्हणजे इतकं विविधतेनं नटलेलं माणसाचं व्यक्तिमत्व आहे आणि ते प्रत्येकाला हवंसं वाटतं. म्हणजे प्रत्येकाला तो साऊंड हवा वाटतो, प्रत्येकाचा आवाज, प्रत्येकाची शैली, म्हणून प्रत्येकाचं म्हणून मित्र आहेत बघा. प्रत्येकाचं की त्याच्याशिवाय त्याला गमत नाही. मित्र काय तर त्यानं त्याचा आवाज ऐकलाय, त्यानं त्याचं मत ऐकलंय. मग वक्ता कधी राज्यभर फेमस होतो, देशभर फेमस होतो तर त्याचं मत तो जास्त लोकांच्यापर्यंत पोचवतो. मग 1 कोटी लोकांनी जर ऐकलं तर त्यातले हर हाल में 10 लोक त्याचे चाहते होणार. 10 लाख लोकांना तो वक्ता म्हणून आवडणारच, फक्त त्यानं 1 कोटी लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे. हा साधा निकष आहे. जर तो पोचला तर त्याची म्हणून आवडती लोक असतात. आता तात्या आलं नाही तर न गमणारे इथं लोक आहेत का नाही? सगळे म्हणतात तात्या का आलं नाही, दादा का आलं नाहीत, आम्ही म्हणतो साहेब का आलं नाहीत, का तर आम्हाला माहित आहे त्यांची गंमत काय आहे, त्यांच्या सहवासाची गंमत काय आहे. मग हीच लोक जर 10 कोटी लोकांना भेटली तर त्यातले 10 लाख लोक यांचे अनुयायी होऊ शकतात का नाही? वक्तृत्वाचं सुद्धा तसं आहे बाळा.
की आपण बोलत असताना आपलं आवडणारी लोक असतातच असतात, फक्त आपण धाडसानं ते बोललं पाहिजे. एक म्हणजे स्वतःच्या आवाजात बोलायचं. नाहीतर काय होतं, बोलणं म्हणजे काय, मी आलोन बोलायला लागलो की मी बोलायचं म्हणजे काय करायचं तर राम शेवाळकरांच्या शैलीत बोलायचं. मी बोलायचं म्हणजे काय करायचं तर शिवाजीराव भोसलेंच्या भाषेत बोलायचं. मी व्याख्यान करायचं म्हणजे वसंत हंकारे सरांची नक्कल करून बोलायचं. मग ऑडियन्स इतका तयार असतो की 2 मिनिटात ओळखतो की हो कोणाच तर नक्कल करतो, आणि मग ते आपल्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे PSIला माणूस घाबरतो तसं बहुरूप्याला घाबरतो का? नाही, बहुरूप्या एन्जॉय करतो. तसं आपण अनुकरण करून भाषण करायला लागलो तर लोक हसण्यावारी घेतात. मग आपल्या शैलीत आपलं मनोगत व्यक्त करणं म्हणजे भाषण करणं. आणि भाषण हे फक्त मग सांगितलं तसं इथं नाही. एक साधा आणखी एक उदाहरण सांगतो. आपल्या इथं एक तहसीलदार मॅडम आल्या, त्या फुले मॅडम, कदाचित तुम्हाला माहिती असतील. माहिती आहेत त्या फुले मॅडम होत्या. आणि मी एकदा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो आणि ते मला म्हणले की तुम्ही काय काय वाचलंय. आयला म्हणलं हे माझाच विषय काढला, म्हणलं मी यांना हवी होणार आहे का, तर माझं आयुष्य त्यात गेलंय. पण मला 5 मिनिटात कळालं की ह्या माझ्यापेक्षा खूप पुढं आहेत वाचनात. विषय काय आहे आता इथं की तहसीलदार मॅडम फुले मॅडम म्हणून इथं होत्या. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळालं की त्यांचा अभ्यास खूप आहे. नवीनच मुलगी होती, लग्न सुद्धा झालेलं नव्हतं. आणि एक 15-20 दिवसानं ह्या कुंडलगावचेच एक लीडर सत्यविजय बँकेजवळ होतं. आणि लीडर म्हटल्यानंतर त्यांचं सगळं अधिकार, सगळं तहसीलदार प्रांत यांच्यापाशी त्यांचं वजन. मी त्या लीडर आहेत त्यांना मी म्हणलं की ह्या फुले मॅडम आले तर त्यांना कधी भेटला का तुम्ही. तर त्यांनी असं डोक्याला हात लावून असं ॲक्शन केली, त्यांचं तेवढं नाव नको म्हटलं. मी म्हणलं का, तर म्हणले मी काहीतरी कामाने मी तो फोन केला की ते असा काय माझ्यावर अटॅक करतात की माझं डोसकं पुन्हा तासभर बांधत. म्हणजे प्रशासकीय अधिकारी एका लीडरांना आपल्या वक्तृत्वाच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर, अभ्यासाच्या बळावर निरुत्तर करू शकतो. का तर ज्ञान कुठलं होतं, तर इतर साहित्याच्या ज्ञानामुळे त्यांना बोलण्याचं कसं बालं होतं. म्हणजे आपण कुठल्याही क्षेत्रात गेलो तर आपल्याला वक्ता नाही झालं तर चालेल, पण ते क्षेत्र आपल्याला गाजवायचं असेल तर आपल्याकडे शब्द पाहिजेत. आणि शब्द नसतील तर मग काहीच नाही. आपण युद्धाला गेलो ना, आपल्याकडे शस्त्र नसेल तर आपण युद्ध करू शकतो का. आपण पोहाय गेलो आणि भोपळा नसेल तर पोहू शकतो का. भोपळा असलेला मुलगा कशा उड्या टाकतो का नाही, त्याला माहिती आहे मी बुडणार नाही. तसं वक्ता उभा राहिल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की काही विषय असू दे, मी गप्पा मारल्या तरी व्याख्यान होईल. त्यासाठी आपल्याकडे ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे काय, तर तत्वज्ञान नव्हे तर शब्दाचा संग्रह पाहिजे. मग आपण पेपर वाचला पाहिजे, आपण लेख वाचला पाहिजे, दिसल ते पुस्तक वाचलं पाहिजे. आणि त्या एकूण पुस्तकातून आपल्याला मिळणारं ज्ञान आपल्याला इतकं समृद्ध बनवून जातं की मग आपल्या हातात घड्याळ 500चा आहे का 50,000चा ही गोष्ट राहत नाही. तर आपण मनानंच इतकं स्ट्रॉंग होतो की पुढच्याचा दबाव आपण घेत नाही. एक व्यक्ती म्हणून आपल्याला त्याच्यापाशी खुजं पण वाटत नाही. आणि तो आत्मविश्वास माणसाला मग चांगला वक्ता बनवतो. म्हणजे वक्ता होण्यासाठी एकच गोष्ट गरजेची आहे, ते म्हणजे वाचन. दुसरी गोष्ट आहे की कुणाचा प्रभाव न पडणं. आणि तिसरी गोष्ट आहे की सातत्यानं माईक पुढे येऊन बोलणं. इतक्या चांगल्या पद्धतीनं सहज सुलभ ह्या उपक्रमातून मला वाटतं की मी अनेक वक्तृत्व बघितले, वक्तृत्व घेणारे कॅम्प बघितले. त्यामध्ये तंत्र शिकवली जातात आणि तंत्रातून आणि वक्तृत्व स्पर्धेतून घडू शकत नाही. तर यशस्वी वक्ता व्हायचं असेल तर त्याला सहज बोलता आलं पाहिजे. आणि आपल्या ह्या हसत खेळत भाषण कलेचं दादा वैशिष्ट्य असं आहे की इथं बसलेला हे मागील 2-3 वर्ष काम केलेली ही मुलं किती सहज बोलतायत बघा, किती सहज बोलतायत. हे यश आहे. आज तुमची दिदी आली, 2 मिनिटात तुम्हाला बोलू वाटलं का नाही, कशामुळं, तर हे यश आहे की इथं येऊन बोलायला मिळावं. आणि सातत्यानं ह्या वाचनालयाचं आदरणीय दादांचं, पेटकर साहेबांचं हेच मत आहे की इथनं काहीतरी आउटपुट निघावं, ह्यातून काहीतरी निष्पन्न व्हावं. आणि निष्पन्न होणं म्हणजे काहीतरी नुसतं पुस्तक वाचून टाइमपास न होता मुलं आपल्या क्षेत्रामध्ये घडली पाहिजेत. आणि आज मागील वर्षी आलेली मुलं इतक्या चांगल्या पद्धतीने घडलेले आहेत. आपण इथून पुढे सुद्धा एक ठराविक दिवस ठरवू, त्याचे ग्रुप केले जातील आणि एकदम हसत खेळत सहज सुलभ ज्या पद्धतीनं आपण बोलतो तशा पद्धतीनं घरात बोलल्यासारखं, आपल्या मित्राशी बोलल्यासारखं, हे माईक आहेच आपल्याला वाटलं नाही पाहिजे. इतकं सहज आपल्याला बोलता आलं पाहिजे. ह्यासाठी आपल्याकडून चांगल्या पद्धतीनं, इथं सराव म्हणून नव्हे तर त्या पद्धतीनं आपण संवाद साधून एक चांगला वक्ता, आत्मविश्वासानं भरलेला व्यक्ती आपण तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आणि निश्चितपणानं मागील अनुभवावरून मला असं वाटतं की त्यात आपल्याला 100% यश येणार आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो.